औंधमध्ये मुळा नदीच्या काठी म्हणजे PCMCच्या साईडला औंधमध्ये मी आलेली आहे. महादजी शिंदे हा जो पूल आहे म्हणजे डीमार्टच्या इथला जवळचा, त्याच्या बाजूचं हे रायपेरियन फॉरेस्ट आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर हे जंगलच म्हणायला लागेल. हे पुण्यामध्ये आहे, एखाद्या शहरात आहे, हे खरं वाटत नाही आहे. पण हे इतकी सुंदर समृद्ध जी वनराई आहे, ही वनश्री आहे आणि हिला जपणं, खास करून आम्ही श्रावण महिन्यात आलेलो आहोत. आपण आपल्या संस्कृतीमध्ये या सगळ्याचं इतकं महत्त्व आहे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आम्हाला इथे येताना मोर दिसला, ग्रे हेरॉन दिसला आणि हे सगळं उद्ध्वस्त करून इथे लँड रिक्लेमेशनचा प्रोजेक्ट करण्याचा प्लॅन आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण कुठेतरी ट्रेकला गेलो आहोत. अशीच हे वाटतं आहे. हे आम्ही पुणे शहरात आहोत, हे खरं वाटत नाही आहे. ही रिच रायपेरियन झोन आहे. मोठी मोठी झाडं आहेत. येतं शेकडो वर्ष वयाची जुनी झाडं आहेत. हे तामिळीमध्ये गेल्यासारखं भर पुण्यामधलं जंगल आहे. आणि आमच्याबरोबर जे विद्यार्थी आहेत हे इथे वेगळे वेगळे कीटक, मशरूम्स असा बऱ्याचशा अभ्यास करत आहेत, छोट्या छोट्या ह्यांचा. मला मृणाल सांगत होती की मशरूम कुठलं आहे त्याच्यानुसार सॉईल क्वालिटी आणि कुठल्या प्रकारची माती आहे ते समजतं. पुढे चला. तुम्हाला हे सगळी खोड वगैरे बघून कळत असेल की किती शेकडो वर्ष जुनी झाडं आहेत. खरं म्हणजे आपल्याला कुठेतरी लांब ट्रेकला जायची आणि महाबळेश्वरला वगैरे जायची, तामिळीत जायची काही गरज नाही आहे. इतकी मोठी संपत्ती पुण्यातच आहे. फक्त ती जपण्याची गरज आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे जपणे आवश्यक आहे त्यांनी सगळ्यांनी 4 ऑगस्टला सोमवारी सकाळी 11 वाजता भोसरीला पिंपरी चिंचवडचं गार्डन डिपार्टमेंट आहे, उद्यान विभाग, तिथे अवश्य या. तिथे सांगा की हे आम्हाला हवं आहे. ह्याच्याऐवजी आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा जॉगिंग ट्रॅक नको आहे. मोरांचे आवाज येत आहेत आणि नागरिकांनी म्हणलं नाही आहे की ही झाडी उद्ध्वस्त करून आम्हाला इथे काहीतरी सिमेंट कॉन्क्रीटचा जॉगिंग ट्रॅक आणि कृत्रिम कारंजी द्या, असं कधीही म्हणलेलं नाही आहे. दुर्दैवाने शहरामधली कुठलीही जमीन दिसली की तिथे बांधकाम कसं करावं असं, आणि म्हणजेच विकास होतो, असंच एक मोठी शोकांतिका झालेली आहे. लोकांना असं हे गळी उतरवलं आहे की प्रत्येक गोष्टीचा विध्वंस करून तिथे कन्स्ट्रक्शन केलं म्हणजे विकास होतो. ही सगळी झाडी जी आहेत शेकडो वयाची, ही सगळी आपली संपत्ती आहे, नॅचरल हेरिटेज. हे सगळं आता येत्या काही महिन्यात PCMCला काढायचं आहे. तुम्हाला आम्ही हा पावसाळी ट्रेक करतो आहे. तुम्हाला बघायचं असेल तर अवश्य येऊन बघून घ्या. मोराचा आवाज, मोराचे आवाज तुम्हाला आले का मला माहिती नाही. हो, लाईव्ह चालू आहे. आता समोर मुळेचा प्रवाह दिसतोय कारण आपण मुळेच्या काठी फिरतोय. खरं म्हणजे हे जे जंगल आहे, हा रायपेरियन झोन आहे. ही वनराई इतकी थिक आहे की आत्तापर्यंत नदीचं पाणी पण दिसत नव्हतं. आता इथे तुम्हाला लांबवर नदीचा प्रवाह दिसत असेल, मुळेचा. आपण नदी इतकी घाण ठेवली आहे आणि इतकी दुर्लक्षित आणि तिची गटारगंगा करून सुद्धा इतकं सुंदर समृद्ध रायपेरियन फॉरेस्ट आपल्याकडे आहे. आणि हा झोन आहे सगळा इतकं खराब ठेवू नये. तर निदान आपण ते तरी वाचवूया आणि नदी स्वच्छ करूया. हे पहा, आता शेवटी नदीचा प्रवाह आता आला. इतक्या थिक फॉरेस्टमधून नदी लवकर दिसत सुद्धा नव्हती. पक्ष्यांचे आवाज येत आहेत.
असं येऊ. 7-2 ची सिरीज आहे. ओके ठीक आहे, बघते.